विशेषतः भाजपच्या या कारकिर्दीमध्ये अनेक न्यायाधीशांची वर्णी निवृत्तीनंतर अशा पदावर लागलेली आहे. मित्रहो, स्वीकृत सदस्यपद किंवा नामनिर्देशित पद म्हणजे अशी पदं कोणाला दिली जावी त्याचे काही नियम आहेत, काही संकेत आहेत. पण या पदांचा वापर आपल्या राजकीय सोयीनुसार केला जातो. अर्थात सगळ्याच पक्षामध्ये हेच चालतं. पण बघा, न्यायदानासारखं पवित्र काम करणाऱ्या सरन्यायाधीशांना सुद्धा निवृत्तीनंतर राजकीय पदांचं मोठं आकर्षण असतं. भाजपाच्या सत्ता काळामध्ये हेच आकर्षण जरा अधिक वाढलेलं आहे. अनेक न्यायाधीश असे आहेत की निवृत्त झाले की ते लगेच भारतीय जनता पक्षामध्ये सामील होतात किंवा एखादं कुठलं तरी पद घेऊन, लाभाचं पद घेऊन, सेवेचं पद घेऊन, जे काय असेल ते, पण ते कुठं ना कुठं विराजमान झालेले दिसतात. भाजपाचा आशीर्वाद घेऊन मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत अनेक न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश. जनतेत मात्र याची मोठी चर्चा असते. न्यायाधीश पदावर काम केलेली व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर राजकीय पद घेऊन नक्की काय दिवे लावते? आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ आता संपलेला आहे. न्यायमूर्ती गोगोई यांची 16 मार्च 2020 रोजी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली होती. म्हणजे भाजपानं त्यांना राज्यसभेवर पाठवलेलं होतं. आता त्यांचा इथला कार्यकाळ संपला. राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी या न्यायमूर्ती गोगोई यांच्या विधिविषयक अनुभव आणि योगदानाची प्रशंसा करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोपाची एक औपचारिकता पूर्ण केली. या माजी सरन्यायाधीशांनी भाजपाचा आशीर्वाद घेऊन हे पद मिळवलं, पण त्यांनी या पदाचा नक्की काय उपयोग करून घेतला? अहो, एवढं मोठं पद हे फक्त शोभेचं आणि मिरवण्याचं पद आहे का हो? हे रंजन गोगोई निवृत्त झाले, पण यांना राज्यसभेवर पाठवलं तरी कशासाठी होतं असा प्रश्न उपस्थित झाला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये संसदेत एकही प्रश्न विचारलेला नाही. अहो, तब्बल 6 वर्षाच्या काळात त्यांना एक प्रश्न सुद्धा संसदेमध्ये विचारावा असं वाटलं नाही. 6 वर्षात त्यांनी फक्त एकदाच चर्चेत सहभाग घेतला आणि तिथंही वाद निर्माण केलेला होता. 6 वर्षाचा प्रदीर्घ काळ, पण कुठला प्रश्न विचारला नाही किंवा एखादं खाजगी विधेयक सुद्धा मांडलं नाही. राज्यसभेतली त्यांची एकूण हजेरी सुद्धा 53% आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, काय, ऐन कोरोनाच्या काळामध्ये आपली राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे संसदेच्या कामकाजामध्ये जास्त काळ भाग घेऊ शकलो नाही. आता बघा, त्यांचं हे समर्थन किती योग्य आहे. ते आता निवृत्त झाले आहेत. कोरोनाचा विषय तर केव्हा संपलेला आहे ना. हा कोरोना काही 6 वर्ष इथं ठाण मांडून बसलेला नव्हता. 6 वर्षात त्यांनी एकदाच म्हणजे ऑगस्ट 23 मध्ये संसदेनं मंजूर केलेल्या दिल्ली सेवा विधेयकावरील चर्चेमध्ये या न्यायमूर्ती गोगोई यांनी भाग घेतला. राज्यघटनेच्या मूळ पायावर चर्चा होऊ शकते, हा चर्चेचा विषय असून त्याला कायद्याचा आधार आहे असं त्यावेळी या गोगोई यांनी त्या विधेयकावरील चर्चेमध्ये भाग घेताना म्हटलेलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला होता. 6 वर्षात एकदाच बोलले आणि त्याचाही वाद झाला. बाकी सगळा काळ हाताची घडी तोंडावर बोट. 6 वर्ष गेली. जनहिताची एक जागा सुद्धा 6 वर्षासाठी अडविली गेली. खासदार होण्याची ही हौस की मग खुमखुमी. सरन्यायाधीशांना कशासाठी अशी पदं दिली जातात हो? मित्र हो, तुम्ही काय सांगाल? कशासाठी हे सगळं अशी गणित आणि अलीकडे ते वाढलेले आहेत? निवृत्त होण्याच्या आधीपासूनच कुठल्या न्यायमूर्तीची चर्चा अशी सुरू असते की हे निवृत्त झाल्यानंतर या पदावर जातील, त्या पदावर, आणि साधारणपणे आपल्याला ते चित्र सुद्धा पाहायला मिळालं लागलेलं आहे. विशेषतः भाजपाच्या या कारकिर्दीमध्ये अनेक न्यायाधीशांची वर्णी निवृत्तीनंतर अशा पदावर लागलेली आहे. मग हे सगळं कशासाठी केलं जातं? बरं, करायला हरकत नाही. समजा
जर त्याने ती केलं आणि त्यांना अशी पदं मिळाली तर त्या पदाचा उपयोग काहीतरी देशासाठी, जनहितासाठी ते तर होताना दिसत नाही. मग अशा प्रकारच्या या निवडी, या नियुक्त्या भारतीय जनता पक्षाकडून म्हणा किंवा अन्य कोणाकडूनही म्हणा, पण या का केल्या जात असावेत, यामागं काय गणित असावं, काय समीकरण असावं, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.